Double clicking to move the insertion point. मायक्रोसॉफ्ट वर्ड विंडोच्या पेजवर कोणत्याही ठिकाणी तुम्ही डबल क्लिक करून तुमचा इन्सर्शन पॉइंट चेंज करू शकता विदाउट चेंजिंग द अलाइनमेंट. म्हणजे जर तुम्ही सेंटरला डबल क्लिक केलं तर तुमचा कर्सर जो आहे तो सेंटरमध्ये येईल आणि तुम्ही सेंटरमध्ये टेक्स्ट इन्सर्ट करू शकता. जर तुम्ही राईट साईडला डबल क्लिक केलं तर तुमचा माऊस पॉइंटर राईट साईडला येईल कर्सर आणि तुम्ही राईट साईडला टेक्स्ट एंटर करू शकता. किंवा जर तुम्हाला लेफ्ट साईडला करायचं असेल तर तुम्ही लेफ्ट साईडला डबल क्लिक करून त्या ठिकाणी टेक्स्ट एंटर करू शकता. ज्या ठिकाणी जो काही तुमचं इन्सर्शन पॉइंट असेल त्यानुसार तुम्हाला माऊस पॉइंटरला साइन आलेला दिसेल. जसं की तुम्ही इथे बघू शकता कर्सर राईट साईडला लेफ्ट साईडला आहे त्यामुळे माऊस पॉइंटर तुम्हाला लेफ्ट अलाइनमेंट दाखवतोय. त्यानंतर कर्सर जर मध्ये असेल सेंटरला असेल तर माऊस पॉइंटरला सेंटर अलाइनमेंट दिसेल. अशा प्रकारे माऊस पॉइंटरला सेंटर अलाइनमेंट दिसेल. जर तुम्ही राईट साईडला डबल क्लिक केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला माऊस पॉइंटर राईट अलाइनमेंट दाखवेल. अलाइनमेंट चेंजिंग बाय डबल क्लिकिंग हा ऑप्शन तुम्ही फक्त वेब व्ह्यू किंवा प्रिंट लेआउट व्ह्यू ह्यामध्येच यूज करू शकता. जर तुम्ही वेब पेज डिझाईन करत असाल तर वेब लेआउट व्ह्यू यूज करा आणि नॉर्मल टायपिंग करत असाल तर प्रिंट लेआउट व्ह्यू यूज करा. आणि हे करण्यापूर्वी फर्स्ट तुम्ही चेक करा की तुम्ही कोणता व्ह्यू यूज करताय.